नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। श्री भगवानुवाच काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्धेयनमिह वैरिणम्। हे चैतन्याचे शेजारी वसती ज्ञानाच्या एकाहारी मनोनी प्रवर्तती महामारी सावर्तीना। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायाचं अर्थात कर्मयोगाचं आपण चिंतन करत आहोत। आणि या अध्यायाच्या शेवटी भगवान परमात्म्याला भक्तराज अर्जुनाने प्रश्न विचारला की प्रभो, असं नेमकं कोणतं कारण आहे की ज्यामुळे इच्छा नसतानाही अनिच्छन अपि, ज्यांना सर्व प्रकारचे उपाय कळतात, सर्वज्ञ असतात, ज्यांना देखणे आपण म्हणतो आहे, जे सर्व संग परित्याग करतात, पण त्यांना मात्र बळजबरीने कोणीतरी त्यांची नियोजन करून किंवा योजना करून त्यांना पापामध्ये ढकलत आहे किंवा ते पापाचरण करतात, असं नेमकं कोणतं कारण आहे ते आपण मला सांगावं। जर त्यापैकी एक कारण असेल तर त्या कारणाचा नाश करता येईल, किंवा जर अनेक कारणं असतील तर त्या अनेक कारणाचा नाश करता करता बरंच आयुष्य निघून जाईल। किंवा तिसरा पर्याय असा आहे, एक कारण मुख्य असेल आणि बाकीची कारणं मात्र त्याला सहाय्यकारी असेल। त्यामुळे आपण मला एक निश्चित कारण सांगा की ज्यामुळे इच्छा नसतानाही मनुष्य पापाचरण का करतो। अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादेव नियोजितः। यावर भगवंताने उत्तर दिलं, अर्जुना, रजोगुण ज्यांचं कारण आहे, हा काम आणि क्रोध हाच मनुष्याला पापामध्ये प्रवृत्त करणार आहे। किंवा काम आणि क्रोधामुळे रजोगुणाची विशेष अभिव्यक्ती होती आहे, असाही दोन पद्धतीचा अर्थ करता येतो। रजोगुण समुद्भव हा म्हणजे रजोगुणापासून ते निर्माण झाले किंवा त्यांच्यामुळे रजोगुण विशेष रूपाच्या व्यवहाराला प्राप्त झाला, असे हे काम क्रोध आहे। आणि ज्यांच्या बाबतीमध्ये विचार केला तर महाशनो, फार मोठा त्यांचा आहार आहे, ते कधीही तृप्त होत नाही। ज्याच्या जीवनामध्ये काम आणि क्रोधाचं प्राबल्य निर्माण झालं तो कितीही मोठं पातक करू शकतो, महापापमा। आणि म्हणून बाहेरचे शत्रू आपल्याला कमी त्रास देतात, त्याहीपेक्षा आपल्या जवळचे असणारे अंतकरणातले काम क्रोधाधिक विकार शत्रू फार त्रास देतात। साधकाची सर्वात जास्त ऊर्जा या विकारावर विजय संपादन करत असताना नष्ट होते। परमात्म प्राप्ती फार सुलभ आहे। गुरुवर्य डॉक्टर बाबा स्वामी महाराजांचं एक वाक्य सांगत असतात, आत्मप्राप्ती फार सुलभ आहे। हातामध्ये एखादं फूल आपण घेतलं आणि ते फूल कुस्करायला आपल्याला जेवढा वेळ लागतो त्याहीपेक्षा कमी वेळामध्ये आपल्याला भगवत प्राप्ती किंवा आत्मदर्शन होऊ शकतं। पण का मग ते जन्मच्या जन्म जातात ते कशासाठी? बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते। हे अनेक प्रकारचा कालावधी जो जातो तो प्रतिबंध दूर करण्यासाठी जातो। आणि प्रतिबंधाचं प्राबल्य जेवढं जास्त असेल तेवढा मनुष्याला परमार्थामध्ये वेळ लागू शकतो। म्हणून आपण प्रतिबंध निवृत्त करण्याचा प्रयत्न करावा, मला किती वेळ लागेल असं म्हणून मनुष्याने हताश होऊ नये। आपले प्रतिबंध दूर करणं हे आपल्या हातामध्ये आहे। जसं की बाबुळीची सारावी हाते, पाणी तव असे आईते, अभ्रची जावे गगन ते सिद्ध चेकी। शेवाळ दूर करावं, पाण्याची प्राप्ती आपोआप आहे। ढगांचा पडदा दूर करावा, सूर्य आपोआपच आहे। सर्पाचा विडा दूर केला तर चंदनाची आपोआप प्राप्तीच आहे। तसे विकार, अज्ञानाचं आवरण हे सगळं भंग करण्याकरता साधकाला सर्वात जास्त ऊर्जा लागते। म्हणून कामक्रोधांचा सगळा परिवार ज्ञानोबांनी सांगितला आहे। एखाद्याच्या मनामध्ये तृष्णा असेल, आशा असेल किंवा भ्रांती असेल, हे सगळे कामक्रोधादिकांचाच परिवार आहे। अविद्या असेल तरी त्यांचाच, दंभ असेल तरी तोही कामक्रोधादिकांचाच विस्तार आहे। पतिव्रता असणारी शांती दूर केली, मायामांगीचा शृंगार करून
साधूंचे समुदाय या कामक्रोधाधिकांनी कलंकित केले. परमार्थिक असणारी जी काही साधनं आपल्याजवळ असतात त्या साधनेवर यांची धाड पडते. मग हे विवेकाचा आश्रय नष्ट करतात, वैराग्याची अंगाची साल काढून टाकतात. म्हणजे कोवळं वैराग्य असतं, कोवळा बोध असतो, त्याला हे टिकू देत नाही. दृढ वैराग्य असेल तर कामक्रोधाधिकांचा त्याच्यावर प्रभाव नाही होत. पण प्रारंभिक अवस्थेतलं जे वैराग्य असेल त्याच्या अंगावरचे सोलून काढतात ते. किंवा जितया मान मोडली उपशमाचे मान मुरगळून टाकतात. संतोष राहू देत नाही. सात्विक धैर्याचा किल्ला पाडून टाकतात. आनंदाचा कुठेतरी साधना करता करता अंकुर येतो, कुठेतरी आनंद निर्माण होतं साधनेमध्ये, पण त्याही आनंदाचं रोप मात्र हे तोडून टाकतात. बोधाचाही अंकुर निर्माण झाला ईश्वराच्या प्रसादाने, गुरुसंप्रदाय परंपरेनं त्या कोवळ्या ज्ञानाला हे वाढूच देत नाही. दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्तीचा प्रभाव सांगत असताना दैवी संपत्तीमुळे ज्ञानाचा उत्कर्ष होतो आणि आसुरी संपत्तीमुळे ज्ञानच प्राप्त होत नाही. किंवा झालं तर आसुरी संपत्तीचे जे काही 6 घटक आहे ना, दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच अज्ञानं चाभिजातस्य पार्थसंपदमासुरीं, हे एकतरसा अजून ज्ञान निर्माण होऊच देत नाही. आणि यदा कदाचित ज्ञान निर्माण झालं तरी आसुरी संपत्ती ज्ञानाला भलतीकडेच घेऊन जाते. जसा एखादा व्यक्ती नावेमध्ये बसला, नाव चांगलीच आहे, पण जर वारा विरुद्ध आला तर तो वारा त्या नावेला भलतीकडे घेऊन जातो. जसं ज्ञानोबा म्हणता, जैसे नाव थळीये ठाकिता, जरी वर पडी होय दुर्वाता, तरी चुकलाही मागोता आपावो पावे. तसे हे कामक्रोधाधिक आहे. म्हणून बोधाचं रोप ते तोडून टाकतात. अनेक प्रकारचे यांचे पराक्रमच ज्ञानोबांनी सांगितलेले आहे सगळे, आणि भयान पराक्रम आहे. सुख राहू देत नाही. म्हणून जोपर्यंत व्यक्ती विकारी असतो ना, काम आणि क्रोधाला वश असतो, तोपर्यंत त्याला परमार्थातलं रम्य समाधानही मिळत नाही. आणि मग क्रोध आम्हाला कळत नाही, कायमच कोणाला तरी हाताखालून काढणं याला नाही क्रोध म्हणत, तोही क्रोधच आहे. पण एखाद्याचा उत्कर्ष जर आपल्या मनाला सहन होत नसेल आणि त्याची विद्या, त्याचं समाधान, त्याचं वैभव पाहून आपल्या मनामध्ये असा जळफळाट निर्माण होत असेल तर तोही क्रोधच आहे, तोही द्वेषच आहे. म्हणून कायमच आपण दुसऱ्यासोबत कलहच करू आणि त्याला क्रोध म्हणतो असं काही नाही. एखाद्याचं चांगलं जरी पाहिलं आणि आपल्या मनामध्ये असं मळमळ होऊ लागली तर समजून घ्यावं तोही क्रोधच आहे. आणि पुढीलांचे सुख देखणी याचे होय मिख, चढे क्रोधाग्नीचे विख मनोवृत्ती. ज्ञानोबांनी त्या 16व्या अध्यायामध्ये याचा विस्ताराने विचार केला आहे. म्हणजे चंद्र पाहिला की कोल्हा पोटामध्ये जळतो, सूर्य उदयाला आला की ते पापी असणारे घुबडाचे डोळे फुटून जातात. तसं दुसऱ्यांचं चांगलं पाहिलं हे ज्याच्या मनामध्ये रोष निर्माण होतो तो क्रोधच आहे. आणि दुसऱ्याचा उत्कर्ष पाहिला की समाधान नाही होत, हे सगळे काम क्रोध आहे. जिव्हाग्री आगी सुदली तापत्रयाची, आध्यात्मिक आदी भौतिक आदी दैविक हे सगळ्या प्रकारचं दुःख जरी बाहेरून आलं, बाहेरून येतं, ते भौतिक दुःख बाहेरून येतं, दैविक दुःख बाहेरून येतं, आध्यात्मिक आपल्या मनात असतं. आणि आध्यात्मिक दुःखाचा प्रभाव जास्त होतो बरं, भौतिक दुःखाचा प्रभाव तेवढा नाही होत, आधी दैविक दुःखाचाही प्रभाव तेवढा नाही होत जेवढा आध्यात्मिक दुःखाचा होतो. आपल्या शरीरावर रोग असतात त्याला व्याधी म्हणतात, आणि मनामध्ये विकार असतात त्याला आधी म्हणतात. आधी आणि व्याधी, तर त्याच्यामध्ये व्याधीचं निराकरण करता येतं, पण जे मनातले विकार आहे त्याला आधी असं म्हणतात. त्याचं निराकरण फक्त अध्यात्मशास्त्र करू शकतं. बाकी तुम्ही कोणत्याही वैद्याकडे गेले तर बहुतेक त्यालाच असण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे निराकरण नाही होत. अध्यात्म ज्ञानच फक्त निराकरण करू शकतं. हे विकार असणं म्हणजे आध्यात्मिक दुःख आहे बघा. आणि मनुष्याला बाहेरून नाही आतून जास्त होत आहे. म्हणून मनुष्य कायम अध्यात्मामध्ये राहिलं पाहिजे, कायम चांगले विचार ऐकले पाहिजे, श्रवण चांगलं केलं पाहिजे. हाच पर्याय आहे, दुसरा पर्याय नाही. नान्य हा पंथा विद्यते अयनाय, मोक्षाला दुसरा कोणताच पर्याय नाही. पण सर्वात जास्त आवड मनुष्याची कशावर असावी? चांगलं श्रवण करण्याच्या विषयी. एखाद्या प्रसंगाला आपल्याला भोजन नाही मिळालं तरी चालेल,
पण हरिकथा भोजन मात्र दररोज मिळालं पाहिजे. हरिकथा भोजन परवडी विस्तार करुणी प्रकार. मग प्रवचनाचा प्रकारच आहे, कीर्तनाचा तरी प्रकारच आहे, भजनाचा प्रकार आहे, नामस्मरण हरिकथा भजनाचा प्रकारच आहे. हे अनेक प्रकारचे पक्वान्न करावे आणि रुचीपूर्वक त्याचं सेवन करावं, हाच पर्याय आहे या विकारातून सुटण्यासाठी. एखादा म्हटला की नाही आम्ही विकारही सोबत घेऊ, थोडंसं त्यांचंही पालन पोषण करू आणि परमार्थाची साधना करू, तर ज्ञानोबारा म्हणतात त्याचा प्रकार माहिती का कसा आहे. त्याला समुद्रातून पलीकडे जायचं आहे, पण त्याने पोटाला पाषाण बांधला. त्याला जगायचं आहे, जगण्यासाठी जेवण करावं लागतं आणि तो म्हणला मी जेवण करेल, पण मी काळकुटाचं जेवण करेल. जसं काळकुटाचं जेवण जगण्याला उपयोगी नाही, पोटाला बांधलेला पाषाण तरुण जाण्यासाठी उपयोगाचा नाही, तसं काम क्रोधाधिकांच्या सोबत केलेला परमार्थाचा प्रवास साध्यापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. पोटी बांधवणी पाषाण समुद्री बाही अंगवन का जियावया जेवण काळकुटाचे, इहे काम क्रोध लोभेशी कार्यसिद्धी जाण तैसी मनोने ठावोची पुशी ये यांचा गा. म्हणून यांचं पूर्ण ठिकाण नष्ट केलं पाहिजे. आता ते कसं करायचं तो प्रकार उद्या येणार आहे, आज नाही तिथपर्यंत आपण जाणार, पण त्यांचा ठाव ठिकाणा मात्र नष्ट करायचा. आपण या श्लोकावर 55 क्रमांकाच्या ओळीपर्यंत आलेलो आहोत. मग आता हे काम क्रोधाधिक निर्माण कधीपासून झाले, हे यांची अनादिकालाची परंपरा आहे. हे निर्माण कधीपासून झाली हे नाही सांगता येत, पण मात्र अंतकरणात आहे हे मात्र खरं आहे. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, काही गोष्टीचा विचार मुळापासून करायचा नसतो, फक्त त्या दूर करणं आपल्या हातात आहे ते केलं पाहिजे. एक मनुष्य झोपला झोपडीमध्ये आणि काय त्याला झोप लागली काय माहिती. जे माणसं कष्ट जास्त करतात ना त्यांना झोप चांगली लागते बघा. त्यांच्या अंगातून घामाच्या धारा निघतात, त्यांना सांगावं लागत नाही मोबाईल बंद कर आता झोप, त्यांना नाही सांगा. वारीमध्ये जे लोक भजनामध्ये चालतात ना, रावठीत गेल्यानंतर त्यांना सांगावं लागत नाही की बडबड करू नका. सांगावं कोणाला लागतं, जे पुढं गेलेले आहेत, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, त्यांना सांगावं लागतं. असा एखादा व्यक्ती कष्ट करून आपल्या झोपडीमध्ये झोपला आहे आणि अचानक त्याला थंडगार स्पर्श झाला. असं म्हणतात की सर्पाचं अंग थंड असतं, पण त्याच्या अंगातलं विष त्याला जाळतं. मी काय अजून सर्पाला स्पर्श नाही केला, हिंमतच नाही आपली. लांबून पाहिला तरी भीती वाटते, कोण हात लावणार आहे त्याला, कोण पाय येतं याकडे, हात कोण लावणार आहे. पण असं म्हणतात की सर्पाचा अंगाचा स्पर्श अत्यंत थंड असतो आणि म्हणून तेही थंड जागेत राहतात. विष जाळतं ना अंगातलं, मग त्याच्या अंगावरून तो सर्प जाऊ लागला. बरं, हे प्राणी असे असतात विनाकारण त्रास देत नाही. निसर्गातला कोणताही पक्षी आणि पशु विनाकारण त्रास देत नाही, फक्त मानव त्याला अपवाद आहे. फक्त मनुष्य, बाकी कोणी काही त्रास देत नाही. त्याला थंड स्पर्श झाला आणि त्याने ते पाहिलं तर काळ्या वर्णाचा अस्सल नाग त्याच्या अंगावरून चालला होता. मग आता काय करावं, जडजडून वहिला निघ. त्याने लवकरात लवकर ते अंथरून पांघरून फेकून द्यावं आणि बाजूला व्हावं. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, तो विचार करू लागला, हा कुठून आला असेल, कुठे चालला असेल, याचं नाव काय असेल, याचा विचार आता त्याने करू नये. तसे काम क्रोधाधिक विकार आहे, हे कधीपासून आले याचा विचार नाही करायचा, आले ना निवृत्त करायचे. हे अंगात वघडले जीवीची आथी जडले, परी ना तुडते किंवा सेले ब्रह्मादिका. इथपर्यंत आपण काल विचार पाहिला. अंगा म्हणजे शरीर, जेव्हा शरीर घडलं तेव्हा हे घडले, तेव्हाच हे निर्माण झालेले आहेत. म्हणजे आपल्या शरीराच्या बरोबरच हे आलेले आहेत. आपलं शरीर बालवयात असेल तर हेही बालवयात राहतात आणि आपल्याला तारुण्य प्राप्त झालं की कामक्रोधाधिकालाही तारुण्य प्राप्त होतं. आता पुढचा एक विलक्षण अर्थ आहे, म्हणजे मग आपल्याला वार्धक्य आलं तर यांना वार्धक्य येत असेल. आपल्याला वार्धक्य जरी आलं तर यांना वार्धक्य येत नाही. तृष्णान जीर्णा वयमेव जीर्णा. हे जीर्ण नाही होत, हे वृद्ध नाही, हे नित्यनूतन राहतात. पण असं काही नाही की उतार वयामध्ये इच्छा नाही, त्याच्यात जास्त इच्छा निर्माण. बाबा सांगत असतात, एक म्हातारा व्यक्ती अंथरुणावर झोपलेला आहे, नातू 3-4 वेळा जातो. तो नातवाला विचारतो तुझं नाव काय, तो नाव सांगतो माझं नाव चंद्रशेखर. हे बाबांचं शब्द आहे. असं सकाळ दुपार सायंकाळ, पण लक्षात राहत नाही, हालचाल नाही करत बघा.
आणि मग पाहुणे घरी येतात, त्याला चाहूल लागते त्या बाबाला. पाहुणे घरी आले, पाहुणे घराशी आजी आले, ऋषिकेश नाही फक्त आले घरामध्ये. पाहुणे आले की त्याला कळतं यांच्याकरता चहा ठेवणार आहे. चहा ठेवला की तो अशी हालचाल करतो, आणि आपण म्हणलं चहा घेणार का, उठूनच बसतो. बाबांचा शब्द आहे. म्हणजे वार्धक्य जरी आलं तरी या इच्छेला वार्धक्य येत नाही, ह्या मात्र तरुणच राहतात. अंगात वघळले जीवीची आधी जडले. जीवी म्हणजे अंतकरण, हे आपल्या अंतकरणामध्ये रुतून बसलेले आहेत. जसं एखादी अंगठी असते ना, त्यामध्ये रत्न जडलेलं असतं बघा, त्या रत्ना बैसक असते, जागा केलेली असते, जसं त्यामध्ये घट्ट रुतून बसतं, तशा प्रकारे अंतकरणामध्ये रोवून बसलेले आहेत. आणि म्हणून परी पण असं जरी असेल, ना तुडते गिमसेले ब्रह्मादिका. ब्रह्मादिक देवांना सुद्धा यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर सापडत नाही. का नाही सापडत माहीत आहे का? कारण ब्रह्मदेवालाच यांनी त्रस्त केलेला आहे. ब्रह्मादिकसुद्धा म्हणून ब्रह्मादिक शब्द वापरला. सगळेच्या सगळे ब्रह्मदेव असेल, कोणीही असेल, भगवान शंकर असतील, भगवान महाविष्णू असतील, हे सगळेच्या सगळे यांच्या तावडी सापडले. नाथ महाराजांच्या त्या भारुडामध्ये यडका पंचानन, यडका मदन तो केवळ पंचानन. कोणाकोणा धडक मारली, धडक मारेली शंकरा, केला ब्रह्म याचा मातेरा. म्हणे मग आम्हालाही मारील का? आपल्याला धडकीच काय गरज आहे? त्या यडकाच्या अंगावरचा नुसता वारा जरी लागला आपल्याला तरी आपली धुळदान होऊ शकते. धडकीची गरज मोठ्या मोठ्या माणसाला आहे, आपल्याला धडक मारण्याची गरज नाही. वारा जरी आला तरी आपल्या अंतकडे धडकी भरते, असं येतं. ना तुडते किंवा सेले ब्रह्मादिका. ब्रह्मादिक देवांना सुद्धा हे शोधून सापडत नाही, कारण हे अमूर्त आहेत. अमूर्त आहे, प्रगट होतात, हे अंतकरणात असतात, वृत्ती ना ती, त्यामुळे ते अव्यक्त होते, पण कार्यकारी झाल्यावर सापडत नाही, कारण त्यांच्याच अंतकरणात आहे. राहतात कुठं? हे चैतन्याचे शेजारी, वसती ज्ञानाच्या एका हारी, मनोनी प्रवर्तते महामारी, सावरते ना. चैतन्याचे शेजारी, चैतन्य शब्द दोन अर्थाने वापरला जातो. एक ब्रह्मचैतन्य आणि दुसरं त्या ब्रह्मचैतन्याचा अंतकरणामध्ये पडलेला प्रतिबिंब आभास अंश, ज्याला आपण जीवचैतन्य म्हणतो. ममेवांशो जीवलोके जीवभूत सनातन. ब्रह्म तर असंग आहे, त्या असंग असणाऱ्या ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी त्याला काहीच माहिती नाही आहे, कारण ते शून्य नाही, म्हणजे अभावरूप नाही, बरद्वैत नाही, एकम एव अद्वितीयम ब्रह्म. ते एकटंच एकटं आहे, ज्याला दुसरं कोणी नाही, म्हणून त्याच्या ठिकाणी काम क्रोधादी विकार राहू शकत नाही. राहतात कुठं? त्या ब्रह्मचैतन्याला माया उपाधी लागली की मायेमध्ये 3 गुण, सत्वगुणामुळे भगवान विष्णू, रजोगुणामुळे ब्रह्मदेव, तमोगुणामुळे भगवान शंकर, एका ईश्वराला ही 3 नावं आली. आणि मग त्या मायेपासून सगळ्या प्रपंचाचा विस्तार झाला. विस्तार झाल्यानंतर अनेक प्रकारचे अंतःकरण निर्माण झाली, आणि त्या अंतःकरणामध्ये चैतन्याचा अंश पडला की त्याला म्हणतात जीवचैतन्य. हे जीवाकडे राहतात. ज्याच्याकडे काम क्रोधाधिक विकार आहे त्याला जीव म्हणतात, आणि ज्याच्याकडे हे नाही त्याला शिव म्हणतात, कारण ते शुद्ध आहे. म्हणून चैतन्याचे शेजारी, जीवचैतन्याच्या शेजारी, जवळ किंवा शय्येवर असा पण अर्थ होतो. शेज म्हणजे शय्या, त्या शय्येवर, जीवचैतन्याच्या शय्येवर, त्याच्या आश्रयावर हे राहतात. वसती ज्ञानाच्या एका हारी, इथे पण ज्ञान शब्द आला. त्या ज्ञान शब्दाचे पुन्हा 2 अर्थ. एक स्वरूपभूत शुद्ध ज्ञान आणि एक अंतःकरणामध्ये अभिव्यक्त झालेलं वृत्ती ज्ञान. अंतःकरणाच्या परिणामाला म्हणतात वृत्ती. जसं की दुधाचा परिणाम दही होतो, तसं अंतःकरणाचा परिणाम त्याला वृत्ती म्हणतात. आणि ते सुद्धा सत्वगुणाचं असल्यामुळे त्यात ज्ञान अभिव्यक्त होतं ना, चैतन्याला ते ग्रहण करतं. म्हणून वृत्ती ज्ञानाच्या एका हारी, हारी म्हणजे पंगत, वृत्ती ज्ञानाच्या पंक्तीला हे बसतात. म्हणजे ज्या अंतःकरणामध्ये वृत्ती ज्ञान प्रगट होतं, वृत्ती ज्ञानाच्याच पंक्तीला तिथंच हे निर्माण होतात, आणि एका पंक्तीला यांची योग्यता आहे. मनोनी या कारणामुळे महामारी प्रवर्तती, महामारी निर्माण करण्यासाठी प्रवृत्त होतात. आणि एकदा प्रवृत्त झाले तर सावरती ना, हे अजिबात सावरले जात नाही, आवरतच नाही. जगामध्ये युद्ध झाले अनेक प्रकारचे, त्या युद्धाला कारणं काय आहेत?
मुळात कारण हेच आहे, काम क्रोध आदी. दुसरी काय कारण आहे? आपण म्हणतो रामायण एवढं मोठं झालं, का झालं? त्याचं कारण फक्त काम क्रोध अधिकच आहे. किंवा महाभारत एवढ्या प्रचंड प्रमाणात झालं, त्याचंही कारण काम क्रोधच आहे. सरळ भगवंतानी म्हटलं होतं अर्ध राज्य द्या. दुर्योधन म्हटला देणारच नाही. म्हणजे 5 गावं तर दे, अजिबात देणार नाही. हे म्हणजे त्यांचंही देत नाही, हक्काचं जे आहे ना तेही देत नाही. म्हणजे मग संतुष्ट होण्याकरता 5 गावं तरी देत नाही. सोडावं का वाटत नाही? काम. आणि दुसऱ्याचं इंद्रप्रस्थ का घेतलं? कारण पांडवांचा उत्कर्ष नाही ना सहन झाला, क्रोध. म्हणजे दुसऱ्याचं चांगलं पाहता नाही आलं, क्रोध. आणि त्यांचं राज्य सोडावंसं वाटलं नाही का? तो मला सुईच्या टोकारा मावेल एवढी सुद्धा जमीन मी युद्धाशिवाय देणार नाही. मग एवढं मोठं महाभारतातलं युद्ध झालं, 18 औक्षिणी सैन्य मारल्या गेलं. त्याचं काय कारण? हे काम क्रोधादी विकार आहे. हे कोणाच्या तरी माध्यमातून प्रगट होता. 16व्या अध्यायामध्ये म्हणतात, जोपर्यंत एखादा मनुष्याचा आकार नाही सापडत तोपर्यंत हे विकार कार्यकारी नाही होत. त्यांना एखादा चांगला मनुष्य चांगला म्हणजे त्यांच्या योग्यतेचा सज्जन नाही, त्यांना राहण्याकरता चांगला मिळाला की मग त्याच्या माध्यमातून ते सगळे कार्य करतात. मनोनी प्रवर्तते महामारी सावरतेना. यांचा पराक्रम असा आहे, यांना लागत काहीच नाही पण मात्र नाश फार मोठा करतात. आता एक अलंकार आहे, या ओव्यामध्ये एक अलंकार आहे. नेमकं तुम्हाला काल शोधता राहिलो, उद्या सांगेल, मात्र नक्की आठवण करा. म्हणजे कार्य करण्यासाठी कारण तर नाही आहे, पण कार्य घडतं. बहुतेक विभावना असं काहीतरी अलंकार आहे. आता नेमकं नाव त्याचं आठवत नाही. त्या अलंकाराच्या पुस्तकात आहे, ज्ञानेश्वरीमध्ये अलंकार आले ना, नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नांचे अलंकारू भावार्थाची गिरे विरुणी पजवी मावे. त्यामध्ये अनेक प्रकारचे अलंकार आले. शब्द अलंकार, अर्थ अलंकार, हे अनेक अलंकार असतात जे भाषेला समृद्ध करतात, सुशोभित करतात. त्यापैकी एक अलंकार इथं येतोय. म्हणजे कारण तर नाही आहे पण त्याचं कार्य घडतं. कसं? हे जळे विन बुडवी ती. बुडविणं काम कोणाचं आहे? पाण्याचं. पण यांना पाणी नाही लागत म्हणून हे जळे विन बुडवी ती. आगी विन जाळी ती. न बोलता कवळी ती प्राणी आणते. हे शस्त्रे विन साधिती. दोरे विन बांधिती. ज्ञानी असी तरी वदिती. पैज घेऊन का बरं यांचा ज्ञानी पुरुषाबरोबर डोळा काय माहिती. मागे सुंदा ती एक करवी विटाळविली साधू रुंदे. आणि आता ज्ञानी पुरुषाला असे पैज घेऊन चुटकी सरशी जिंकून टाकतात. हे चिखले विन रोविती. पाशे विन गोविती. हे कवना जोगे न होती अंतवटपणे. कारणं नाहीत पण त्याचं कार्य घडतं. कसं? हा अलंकार आहे. याच्यातून ज्ञानोबांना त्यांचा महान असणारा भयंकर परिणाम सांगायचा आहे. किती भयानक आहे. सामान्यपणे व्यक्ती बुडतो पाण्यामध्ये, पण हे बुडवितात जळेविन. काम क्रोधाधिकांच्या मागे लागला की तो पारमार्थिक साधनेतून बुडवला जातो. बघा, हाताला काही लागत नाही. जळेविन बुडविती. आगीविन जाळीती. क्रोध जर मनामध्ये निर्माण झाला ना, मनामध्ये, तर तो आतून जाळतो. आतून. बाहेरून जाळण्यासाठी लाकडं लागतात, पण क्रोध असा आहे आतून जाळतो. आगीविन जाळीती. आणि ज्याच्या मनामध्ये क्रोध निर्माण झाला त्याचे डोळे लाल होतात. बघा, त्याचं अंग गरम होऊन जातं, ठोके वाढतात. तुकोबाराचे अभंग फार गोड आहे. शांती परते नाही सुख, येर अवघेचे दुःख. मनवणे शांती धरा, उतराल पहिलं तेरा. खवळल्या काम क्रोधी, अंगी जडती आधी व्याधी. तुकोबाराचा गोड अभंग आहे. ज्या व्यक्तीच्या मनात हे काम क्रोध निर्माण होतात ना, विकार, त्याच्या अंगात आधी व्याधी निर्माण होतात. सध्याला आपण समाजामध्ये आणि कुटुंबामध्ये जर पाहिलं ना, तर मानसिक आरोग्य सर्वांचं धोक्यात आलेलं आहे. त्याचं एकच कारण आहे, काम क्रोध. परिवारामध्ये क्रोध फार भयंकर असतो. मनाप्रमाणे झालं नाही तर मुलाला राग येतो, मनाप्रमाणे नाही झालं. आणि क्रोध अनावर झाला की ते वाईट निर्णय घेतात. मग 7व्या मजल्यावर उडी मारणं, रेल्वेच्या पुढं धडक देणं. म्हणजे रेल्वेला नाही धडक तिचे. आता हा काय धडक दे, हा काय येडका पंचानन थोडीच आहे रेल्वेला धडक द्यायला. म्हणजे असं करतात की क्रोधच आहे ना. घरामध्ये समजा एखादा शब्द मागे पुढे झाला तर ऐकण्याची क्षमता नाही आहे, सहनशीलताच नाही आहे. क्रोध येतो. क्रोध
मला दुखवलं, आपल्या भाषेमध्ये माझा इगो हर्ट झाला असं म्हणतात की नाही लोक. त्याचं कारण आहे आगीविनं जाळीती, न बोलता कवळीती प्राणी आणते. ज्यांच्यामध्ये प्राण आहे ते मग प्राणी, तर सगळ्या प्राण्यांना हे न बोलता गुपचूप मिठी मारतात. न बोलता लक्षातच येऊ देत नाही की आपल्या मनामध्ये कधी यांचा प्रवेश झाला म्हणून. न बोलता घुसखोरी करतात, ते कळतसुद्धा नाही. शस्त्रे विन साधिती, साधिती म्हणजे मारतात. मारण्यासाठी त्यांना शस्त्र नाही लागत, बस फक्त अभिव्यक्त व्हायचं आहे. शस्त्रा वाचून मारतात. दोरे विन बांधिती, हे बंधनात टाकतात, पण बंधनात टाकण्यासाठी यांना दोर नाही लावावं लागत. जिथं मनुष्याचं प्रेम जडलं, काम निर्माण झाला कोणत्याही विषयावर, एखाद्या वस्तूवर, तर ती वस्तू त्याच्या मनात राहते आणि त्या वस्तूच्या माध्यमातून तो बांधला जातो. याचं नाव आहे दोरेविनं बांधिती. दोर नाही तो म्हणतो अहो ती माझ्या मनातूनच जाईना. जेव्हापासून मी ती हातोडी पाहिली ना, सप्त्याला गेल्यानंतर मी ती मृदंग लावायची हातोडी पाहिली, मग मनातूनच जाईना. दोरेविनं बांधिती. मी फक्त हातोडी उदाहरण सांगितलं, असे बरेच पदार्थ आहेत. ज्ञान यासी तरी वदिती पैज घेऊन, आणि जे काही अध्यात्म ज्ञानामध्ये प्रवृत्त झाले अशा ज्ञानी पुरुषाला तर हे पैज घेतात. टाका आपल्यासोबत पैज टाका पैज. ज्ञानी पुरुषांसोबत तर आम्ही असाच करतो सहज, त्यांना काही वेळच लागत नाही. ज्ञान यासी तरी वदिती पैज घेऊन, हे चिखले विन रोविती पाशे विन गोविती, हे कवना जोगी न होती अंतवटपणे. ते नारद महर्षींच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की आता किती दिवस आपण असंच फिरायचं, एखादा आपणही गृहस्थ झालं पाहिजे की नाही. भगवान म्हणले अहो गृहस्थ जीवनात काय अडचणी तुम्हाला काय माहिती, हे आपलं असंच बरं आहे, पाठ सांगायचा हे चांगलं आहे, प्रवचन कीर्तन करायचं ताण नाही, आयतं पंक्तीला जेवायला जायचं, काही अडचण नाही, धर्मशाळेचा खर्च नाही, काय लय अडचणी तुम्हाला काय माहिती नाही म्हणले तरीसुद्धा मला वाटतं एखादं लग्न व्हावं म्हणून. मग भगवान म्हणले एक काम करा, स्नान करून या ना. स्नान करून आले, झालं स्नान केल्याबरोबर नारदांची नारदी झाली आणि लग्न झालं. तर 60 मुलं आणि एक मुलगी जन्माला घातली. ते 60 मुलं म्हणजे 60 संवत्सर आहे. आपल्याकडे गुढीपाडव्याला प्रत्येक वर्षाचं नाव बदलतं. प्रत्येक वर्षाला एका वर्षाचं नाव 60 वर्षानंतरच येतं. ते 60 संवत्सर आहे. आणि एक मुलगी म्हणजे 60 वर्षानंतर भाद्रपद महिन्यामध्ये वद्यषष्ठीला कपिलाषष्ठी येते. हे नारदांच्या आई संवत्सर आणि कपिलाषष्ठी. मला त्यांची उणीव नाही सांगायची बरं, ज्ञानी आहे की नाही, पण ज्ञानी पुरुषाला सुद्धा जाळ्या सापडविणं हे काम यांचे आहे. ज्ञान याशी तरी वदिती पैज घेऊन, अगदी पैज टाकतात, ज्ञानी पुरुषाला मात्रच पतित करतात. हे चिखलेविन रोविती, हे चिखला वाचून फसवितात. पाशेविन गोविती, पाश न टाकता त्यामध्ये गुरफटून टाकतात. कवना जोगे न होते, हे कोणासारखे आहे, उपमास देता येत नाही. कवना जोगे न होती, हे कोणासारखे सांगा ना. हे यांच्यासारखेच आहे, म्हणजे हे आमच्यासारखे आम्हीच असेच आहे. ते कवना जोगे न, हे कोणासारखे हे नाही सांगता येत का. अंतवटपणे, किंवा दुसरा एक पाठ होईल अंतवटपणे, अत्यंत बळकट असल्यामुळे हे कोणाचीच बरोबरी करू शकत नाही, किंवा यांची बरोबरी कोणी करू शकत नाही. हे अत्यंत बलवान आहे. मग आता यांनी काय केलं, झाकून टाकलं आहे. कशाला, ज्ञानाला. म्हणून ज्ञानी पुरुषांचे हे नित्यवैरी आहेत. कसं ज्ञानाला झाकून टाकलं, याकरिता भगवंतांनी उदाहरणं 3 दिली. आणि वैकुंठवासी गुरुवारी घुले बाबा या ओवीवर सांगायचे, या श्लोकावर बुवा भगवंतांनी 3 दृष्टांत दिले, ज्ञानोबराने 5 दिले. मला चांगलं आठवतं या श्लोकावरचं बाबांच्या मुखातलं वाक्य. धूमेनाव्रियते वह्निर यथा दर्शो मलेन च, एथल्बेनावृतो गर्भस्तथा तेनिदमावृतम. धूमेन आव्रियते वह्निः यथा आदर्शः मलेन च, यथा उल्बेन आवृतः गर्भः तथा तेन इदम आवृतम. हा झाला पदच्छेद. आता हे सगळे दृष्टांतच आहे. यथा म्हणजे ज्याप्रमाणे, वह्निः धूमेन आव्रियते, वह्नी म्हणजे अग्नी, ज्याप्रमाणे अग्नी धोराने आच्छादिला जातो.
आव्रियते म्हणजे आवृत्त केला जातो. अग्नी आपल्याला स्पष्ट का कळत नाही? कारण अगोदर धूर दिसतो. यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः. वह्नी आहेच, पण धुरामुळे तो कळत नाही, झाकला जातो. पहिलं उदाहरण. दुसरं आदर्शः. आदर्शः म्हणजे आरसा. आरसा ज्याप्रमाणे मलेन, मल म्हणजे धूळ, त्या धुळीने झाकला जातो. तिसरं उदाहरण यथा गर्भः उल्बेनावृतः. ज्याप्रमाणे मातेच्या उदरामध्ये असणारा गर्भ, त्याच्या सभोवती जार असतो बघा, त्याला उल्ब असं म्हणतात, त्यामुळे तो सुद्धा आवृत्त केला जातो. तथा त्याप्रमाणे तेन म्हणजे त्या कामक्रोधादिकांनी इदम, इदम शब्दाचा अर्थ होतो ज्ञान, आवृतम, या ज्ञानाला आवृत्त केलं आहे. म्हणजे एकतर ब्रह्मज्ञानालाही झाकून टाकतात, प्रतिबद्ध करतात, किंवा जीवाला, जीव हा ज्ञानस्वरूप आहे, पण त्या जीवाला स्वस्वरूपाची ओळख होऊ देत नाही. जे प्राणिया कामी भरू, देहाची वरी आदरू, मनोनी पडिला विसरू आत्मबोधाचा. हे ज्ञानोबारे कारण सांगतात ना, त्यात पहिलं कारण घेतले बघा. जे प्राणिया कामी भरू, मनोनी पडिला विसरू आत्मबोधाचा. आत्मबोध म्हणजे आत्मज्ञान, आणि आत्मज्ञान यांनी झाकून टाकलं आहे. विकाराचं प्राबल्य असेल तर ते आत्मज्ञानापर्यंत जाऊच देत नाही. हा झाला श्लोकाचा भाव. आता यावर ज्ञानोबारे दृष्टांत देतात. भगवंताने 3 दिले, ज्ञानोबारे 5 देतात. ते ज्ञानोबारा येते ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. असं जैसी चंदनाची मुळी गिवसोनी घेपे व्याळे. ज्ञानोबारांचं वय 15 वर्ष पूर्ण, आणि ज्ञानेश्वरी सांगत असताना अधिक 3 महिने, म्हणजे 16व्या वर्षाला प्रारंभ झाला आहे. पण ज्ञानोबारांची बुद्धिमत्ता काय अपूर्व आणि विलक्षण असेल. एवढ्या कमी वयामध्ये एवढं निरीक्षण आणि एवढे दृष्टांत सुंदर, पुन्हा आणि एकापेक्षा एक सरस. म्हणजे ज्ञानेश्वरीचं पारायण चिंतन करत असताना मनुष्याला कंटाळा नाही येत. म्हणजे वेदांत सांगावा, शास्त्र सांगावा, पण तो रसभरीत सांगावा. वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, आणि रसिकत्वाच्याही पुढे जाऊन रसिकत्व परतत्व स्पर्श जायचा. हे ज्ञानोबारांच्या हातवटे. म्हणून मनुष्याने रमावून आयुष्यभर, आपल्याकडे वेळ आहे, जीवन चांगलं आहे, याच्यात रमावं. बाकीचे वर्तमानपत्र, कादंबऱ्या ते वाचून काय होणार आहे? यामध्ये रमलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आयुष्य चांगलं मिळालं, चांगल्या कार्यात खर्च करावं. दृष्टांत कोणीतरी म्हटले बघा, दृष्टांत समजून घेतले तर त्याचा व्यवहार चांगला होईल, आणि सिद्धांत समजून घेतला की परमार्थ चांगला होईल. आता हे आपापल्या पद्धतीचं वाक्य असतं, तेही चांगलं, काय हरकत नाही. जैसी चंदनाची मुळी. आता ज्ञानोबाचा शब्द फार गोड आहे. चंदनाची मुळीच काय म्हटलं बरं? त्याचं कारण चंदनाच्या मुळाजवळ पाणी आहे, म्हणजे ओलावा आहे, आणि सर्पाच्या अंगातलं विष त्याला जाळतं. चंदनाला तो वरतून पण वेढा देऊ शकतो. वरतून वेढा दिला की त्याला चंदनाची शीतलता मिळेलच, पण मुळीच्या जवळ पाण्याचा पण ओलावा आहे ना, म्हणून दुहेरी फायदा. मग काय दृष्टांत आहे? चंदनाची मुळी गिवसोनी घेपे व्याळी. व्याळी म्हणजे सर्प. ज्याप्रमाणे सर्प चंदनाच्या मुळीला गिवसोनी म्हणजे शोधून घेतात, शोध घेतो तो चंदन कुठं, त्याला बिचारायला बरोबर कळतं हे कुठं चंदन आहे, कुठं काय आहे. अस्सल चंदन बरं. आपल्याकडं पण चंदनाची झाडं आहे, पण त्याचा आकार वाढला की मग त्यात गाभा तयार होतो आतमध्ये, आणि ते काही माणसं त्याला छिद्र पाडतात, आणि छिद्र पाडून त्यातला गाभा पाहतात. रात्रीच करतात ते काम. हे दिवसा कोण करू देणार आहे? आणि जर त्यांना कळाले यात गाभ आहे तर रात्री चंदनाचं झाड तोडूनही नेतात. जिथपर्यंत गाभ आहे तिथपर्यंत, बाकीच्या फांद्या ठेवतात आपल्याला सरपण म्हणून, चंदन जातात घेऊन. ते चोर म्हणतात ते चंदन. गिवसोनी घेपे व्याळी ना तरी. दुसरं उदाहरण, उल्बाची खोळी गर्भस्थासी. गर्भामध्ये राहतो त्याला गर्भस्थ म्हणतात. घरात राहत असेल तर गृहस्थ आहे का नाही. वनात राहत असेल तर वानप्रस्थ, असं त्याचा अर्थ आहे. घरात गृहस्थ, वनात वानप्रस्थ, असं त्याचा अर्थ आहे. तसा हा गर्भात राहतो म्हणून गर्भस्थ बालक, आणि त्याच्या भोवती काय उल्बाची खोळी. त्या गर्भाला वेष्ट नसतं बघा. माते किंवा गाईचं वासरू, त्याच्या भोवती जार असतो की नाही, तसं ते
गाईच्या पण वासराला जारच असतो बाहेरून, आणि गर्भस असणारा बालक त्याच्याही भोवती जारच असतो, तर तो झाकलेला असतो. तिसरं उदाहरण, का प्रभाविन भानू धूमेविन हुताशनु, जैसा दर्पण मळहीनु कहीचे नसे, तैसे इही विनये कले आम्ही ज्ञान नाही देखिले, जैसे कोंडेंनी पांगून तले बीज निपजे. 6 दिले, मी 5च म्हटलोय. आणखीन एक शेवटी ओळीत आलंय, का प्रभाविन भानू, प्रभा म्हणजे प्रकाश, सूर्याच्या किरणाशिवाय सूर्य नसतो. धूमेविन हुताशनु, धुराशिवाय अग्नी नसतो. किंवा ज्याप्रमाणे दर्पण मळहीनु कहीचे नसे, आरसा आणि आरशावर मळ नाही असं कधीच नसतं. आरसा स्वच्छ असतो की नाही, त्याच्यावर काही ना काही का होईना धुलीचे कण असतात. आता आपण इथं बसलो आहेत, आत्ताच नका पाहू, नंतर पहा. आपण जर असं मोबाईलवरती ठेवला ना, असं तिरकस करून पाहिला की त्याच्यावर सुद्धा धुळीचे कण जमलेले असतात. मोबाईल पण आरसाच आहे की नाही, मग त्याच्यावर कायम धुळीचे कण असतात. म्हणजे मग आम्हाला तर चेहरा दिसतो, ते दिसण्यापुरते असतात, म्हणून जास्त जमा झाले की मग नाही दिसत, असा त्याचा अर्थ आहे. तैसे इही विनये कले, या काम क्रोधादिका वाचून यांना सोडून एकले ज्ञान, एकटं शुद्ध ज्ञान आम्ही तर काही पाहिलं नाही. इथं वृत्ती ज्ञान घ्यायचं, स्वरूपभूत ज्ञान एकटंच आहे, ते शुद्धच आहे, पण अंतकरण आहे, आणि अंतकरणामध्ये केवळ ज्ञानाचा व्यवहार. अंतकरणात केवळ ज्ञान कधी राहील, जर सत्वगुणाचा उत्कर्ष असेल तर. सत्वा संजायते ज्ञानम रजसो लोभ एवच, हे सत्वगुणापासून ज्ञान होतं. मग सत्वगुणातून ज्ञान होण्यासाठी केवळ सत्वगुण असावा लागतो अंतकरणात. पण जेव्हा सत्वगुणच असतो तेव्हा रजोगुण आणि तमोगुण अजिबात नसतो, असं कधीच घडत नाही. हे थोड्या फार प्रमाणात का होईना असतातच. म्हणून इही विनये कले, कारण हे रजोगुण समुद्भवा, हा रजोगुण आहे म्हणजे हे आहेच. अंतकरण असेल तर अंतकरणात 3 गुण असतातच. फक्त एकाचं प्राबल्य असेल तर बाकीचे दोघं दुर्बल होऊन राहतात, पण नसतात अजिबात असं नाही. म्हणून ही विनये कले, आम्ही ज्ञानोबा म्हणतात ज्ञान नाही देखील, एकटं ज्ञान आम्ही पाहिलं नाही. कसं हे आहेच, झाकूनच टाकतात. हे जैसे कोंडेनी पांगून तले बीज निपजे, एखादं बीज असतं आणि ते बीज तुम्ही एकटं पाहिलं तर कधी, जर ते मळणी यंत्रातून आलं तर, नाहीतर आपण कणसातून जर काढलं तर त्याच्यावर कोंडा हा असतोच. किंबहुना कोंड्याशिवाय ते वाढतच नाही. जर कणीस लागलं की नाही तर ते अगोदर त्याच्यावरचं ते आवरण असतंच बघा. भुईमुगाच्या शेंगदाणे घ्या, त्याच्यावर 2-2 प्रकारचं आवरण असतं. अगोदर टरफल आणि नंतर पुन्हा तो पालापाचोळा थोडासा आतमध्ये असतोच की नाही. पण निसर्गाचा नियम असा आहे, जोपर्यंत शेंगदाणे शेंगेत असतात त्याला किडे नाही लागत, आणि ते फोडून ठेवले की मग त्याला जाळे होतात. हे त्याचं एक प्रकारचं आवरण आहे. कोंडेंनी पांगून तले बीज निपजे, कोंडा आहे त्याने आच्छादिलेलं बीज निर्माणच नाही होत. तसं हे आहे अंतकरणामध्ये आपलं ज्ञान आहे, आणि हे नाही असं नाही घडत, हे पण असतातच. आवृतम ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा, कामरूपेण कौन्तेय दुष्परिणानलेन च. आवृतम ज्ञानम एतेन ज्ञानिनः नित्यवैरिणा, कामरूपेण कौन्तेय दुष्पुरेण अनलेन च. हे कौन्तेय, कुंतीपुत्रा अर्जुना, भगवंताचं प्रेम फार मोठं आहे ना, अर्जुनाला संबोधन दिलं, हे कौन्तेय दुष्पुरेण अनलेन च कामरूपेण एतेन ज्ञानम आवृतम ज्ञानिनः नित्यवैरिणा. हे काम क्रोध विकार कसे आहे, यांना जर आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, पूर्ण नाही होत. यांना पूर्ण करणं अत्यंत दुःखदायक आहे. दुष्पुरेण, दुःखाने सुद्धा आपण यांची, म्हणजे अत्यंत कष्टाने सुद्धा यांची पूर्णता करता येणार नाही. दुष्पुरेण, बल हे अलम म्हणजे पुरं असं कधीच म्हणत नाही. जे अलम नाही म्हणत त्याला अनल म्हणतात. अन म्हणजे नाही, अल म्हणजे बस, अलम बस पुरं झालं असं नाही, म्हणून अनलन. अनलेन च, दुष्पुरेण अनलेन च. काय स्वरूप आहे, कामरूपेण,
इदम मे स्यात् या इच्छेला म्हणतात काम. आणि काम रूपाने असणारे एतेन या विकारांनी ज्ञानम आवृतम, ज्ञान झाकून टाकलेलं आहे. आणि म्हणूनच ज्ञानिनः नित्य वैरिणा, हे ज्ञानी पुरुषाचे कायमचे वैरी आहेत. म्हणे मग हे ज्ञानी पुरुषाचे कायमचे वैरी आणि अज्ञानी पुरुषाचे, हे अज्ञानी पुरुषाचे अगोदर मित्र असतात, नंतर वैरी होतात. ज्ञानी पुरुषाचे मात्र हे कायमचे वैरी आहे, नित्य वैरी. कारण ज्ञानी पुरुषाला माहिती आहे की माझ्या साधनेपासून भ्रष्ट करणारे हेच आहे. म्हणून विकार निर्माण झाला की त्याला खेद होतो. आणि विकाराच्या ताब्यात गेल्यानंतर एखादं कार्य घडलं की मग त्याला पश्चाताप होतो. म्हणजे हे विकाराच्या अगोदरचाही वैरीच आहे आणि कार्य झालं तरी पण हे वैरीच आहे. अज्ञानी पुरुषाचं तसं नसतं. त्याला काम करत अधिक अगोदर मित्र वाटतात, लय चांगले होय. आणि जेव्हा घात होतो तेव्हा म्हणतो बापरे, यांच्यामुळे मला दुःख प्राप्त झालं, म्हणजे नंतर वैरी आहे. म्हणजे अज्ञानी पुरुषासाठी हे विकार नंतरचे वैरी आणि ज्ञानी पुरुषाचे मात्र नित्य वैरी, कायमचे वैरी आहे. अगोदरही आहे, नंतरचे सुद्धा आहे. म्हणून हे सावध राहिलं पाहिजे. तैसे ज्ञान तरी शुद्ध, मागच्या वेळीचा संबंध लागेल. जैसेनी कोंडेनी पांगून तले बीज निपजे, कोंड्याने आच्छा दिल्याशिवाय बीज निर्माणच होत नाही. तसं मुळात पाहिलं तर ज्ञान तरी शुद्ध, मूळचं ज्ञान शुद्ध आहे. परंतु परीही असे प्ररुद्ध, प्ररुद्ध म्हणजे काय, झाकलं गेलेलं आहे, रोधलेलं आहे, आच्छा दिलं गेलं आहे. म्हणून ते आगाध होणे ठेले. वास्तविक ब्रह्मज्ञान सुलभ आहे, पण ते आगाध खोल प्राप्त करण्यास कठीण का झालं. अगोदरच आपल्याला भाव सांगितला. प्रतिबंध जेवढे जास्त असतील ते प्रतिबंध दूर करण्याकरता जास्त ऊर्जा लागते. आत्मप्राप्ती सोपीच आहे, ज्ञान सोपंच आहे, पण विकार जास्त कठीण आहे ना. म्हणून ज्ञान शुद्ध आहे, पण यांनी झाकल्यामुळे ते कळत नाही. ब्रह्मज्ञान आपल्या आतच आहे ना, फक्त वृत्ती प्रगट व्हावी लागते. पण त्या ब्रह्मज्ञानाच्या वृत्तीलाच हे प्रगट होऊ देत नाही, विकाराचं प्राबल्य. आणि म्हणून हे ज्ञान अगाध, अत्यंत खोल असं होऊन गेलं आहे. मग काय करावं. ज्ञान हे आपलं स्वरूप आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. मुळात हे ज्ञानच आपलं स्वरूप आहे. स्वरूपभूत ज्ञान आपलं स्वरूप, वृत्ती ज्ञानाने ते प्राप्त करायचं आहे. पण विकारामुळे ते अगाध झालं, कठीण झालं. मग काय करावं. आता विकार अगोदर दूर करावे का आत्मप्राप्ती करावी, प्रश्न निर्माण होतो की नाही. म्हणजे थोडक्यात शेवाळ दूर करावं का पाणी प्राप्त करावं. तर नियम असा आहे, शेवाळाचं दूर केलं की पाण्याची प्राप्तीच होते की नाही. पण जर प्रश्न विचारलास तर जे आगंतुक आलेलं आहे ते पहिलं दूर करावं. शेवाळ आगंतुक आहे, पाणी नैसर्गिक आहे. स्वरूप आपलं स्वतः सिद्ध आहे, विकार आगंतुक आलेले आहे. म्हणून आधी याते जिनावे, मग ते ज्ञान पावावे. तव पराभवन संभवे रागद्वेषा, अगोदर यांना जिंकून घ्यावं, अगोदर यांचा पराजय जिंकावं म्हणजे पराभव करावा. मग ते ज्ञान पावावे, मग तेव्हा ते ज्ञान प्राप्त होतं. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आती आणावे किंवा जाणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. एकतर संतांच्या सहवासामध्ये राहावं, हा उपाय चांगला आहे सगळ्यात. किंवा मग जर तुम्हाला स्वतःवर विश्वास असेल तर मग यांच्याबरोबर युद्ध करत राहावं. मग ते ज्ञान पावावे, मग ते ज्ञान प्राप्त करून घ्यावं. आणि एकदा ब्रह्मज्ञान झालं तेव्हा पराभवो, तोपर्यंत पराभवन संभवे रागद्वेषा, या रागद्वेषाचा तोपर्यंत पराभव संभवत नाही. म्हणजे काय, ब्रह्मज्ञान प्राप्त झालं तरच यांचा खऱ्या अर्थाने पराजय आहे. कारण ब्रह्मज्ञानामध्ये अज्ञानाचा नाश होतो आणि अज्ञान यांचं मूळ कारण आहे, आत्मस्वरूपाचं अज्ञान. ते गेलं की मग काम क्रोधाधिक राहत नाही. किंवा आत्मज्ञानामध्ये पूर्णता आहे आणि पूर्णता निर्माण झाली की अपूर्णतेतून उद्भवणारा काम कधीच निर्माण नाही होत. मनुष्याला इच्छा कधी होते, जर अपूर्णता आत असेल तर. आणि पूर्णता कशाने प्राप्त होते, ब्रह्मज्ञानाने. ब्रह्मज्ञान प्राप्त झालं की पूर्णता झाली की मग तो काम सर्वथा जाये, जयाचे आत्मसंतोषी म्हणर आहे, तोच स्थितप्रज्ञ होये पुरुष जाणे.
तोपर्यंत यांचा पराभव संभवत नाही. बरं, पण यांचं वैशिष्ट्य असं आहे, याते साधावया लागी जे बळ आणि जे अंगी ते इंधने जैसे आगी सावाव होय. यांना साधण्यासाठी म्हणजे यांना मारण्यासाठी जे काही बळ आपण अंगात आणावं, म्हणजे आपण बळ मिळवावं, कशासाठी? यांचा पराभव करण्यासाठी. तर ते बळ आपल्याला सहाय्य नाही होत, ते बळ यांना सहाय्य होतं. म्हणजे नियम असा आहे, जर यांच्यासोबत आपल्याला युद्ध करायचं, मग आपण शरीर कमवलं, चांगला आहार घेतला, शरीरामध्ये बळ आणलं, कशासाठी? यांचा पराजय करण्यासाठी. तर त्या शारीरिक बळाने यांचा पराजय नाही होत, हे पुष्ट होता. ते कधी कधी आपण झाडाला पाणी देतो, द्यायचं असतं पाणी झाडाला, आणि वाढतं कोण? गवत. घेणं देणं म्हणजे पाणी द्यायचं होतं झाडाला, पण वाढतं गवत. तसं आहे, यांना साधण्यासाठी जे बळ आपण आणतोय, संपादन करतो, ते बळ यांना सहाय्यभूत होतं. कसं? ते इंधने जैसे आगी सावावं होय. ज्याप्रमाणे एखादा अग्नी लागला आणि एक व्यक्ती म्हणला, अग्नी मला पूर्णपणे नष्ट करायचा आहे, नाहीसा करायचा. मग नाहीसा कशानं करणार? म्हणे आपल्या घराच्या पाठीमागे फार मोठे वाळलेले लाकडे या घेऊन, मग ते इंधन आणलं आणि नष्ट कोणाला करायचं? अग्नीला. टाका म्हणे अग्नीच्या अंगावर, बघू कसा नष्ट होत नाही. नष्ट होईल का? वाढेल तो. इंधने आगीसी हाका कचडे. मग ते इंधन सहाय्य झालं का त्याचा पराजय केला? सहाय्य झालं. तसं यांना मारण्यासाठी जे बळ आपण आणावं अंगामध्ये, ते बळ आपल्याला नाही, यांना सहाय्य होतं. म्हणून मनुष्य जेवढा शक्तिमान होतो की नाही व्यवहारात, तेवढं यांनाही पुष्टी येते. बघा, पुष्टी येते. मग काय करावं? त्याची एक हातवटी आहे, ते हातवटी परमात्मा पुढे सांगणार आहे. इंधने जैसे आगी सावाव होय. बरं, आता हे शत्रू आहेत, शत्रूचं आपल्याला जागा तर कळाली पाहिजे ना, म्हणजे मग यांना नष्ट करता येतं. राहतात कुठे हे? तर भगवान त्यांचा पत्ता सांगतात. कोणत्याही शत्रूवर कारवाई करायची असेल तर एकदम कारवाई करता येत नाही. गुप्तहेराच्या मार्फत, इंटेलिजन्स म्हणतात त्याला, त्याच्या मार्फत त्यांचे ठिकाणं तळ म्हणतात त्याला, तळ, ते तळ पाहावे लागतात आणि मग एअर स्ट्राईक करावा लागतो. तर तसं यांचे ठिकाणं कुठं आहे ते सांगा बरं. इंद्रियानी मनोबुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयतेष ज्ञानमावृत्य देहिनम्. इंद्रियानी मनः बुद्धिः अस्य अधिष्ठानम् उच्यते एतैः विमोहयति एषः ज्ञानम आवृत्य देहिनम्. भगवान म्हणतात, इंद्रियानी, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, संकल्प विकल्प करणारं मन, निश्चय करणारी बुद्धी, अस्य अधिष्ठानम उच्यते, यांचे अधिष्ठान आहेत. म्हणजे विकार कुठं राहतात? बुद्धीत, चंचल मनात, इंद्रियामध्ये. देखे इंद्रिये काम असे तिथे राहतात. एतैही म्हणजे या इंद्रियांच्या द्वारे, देहिनम ज्ञानम आवृत्य, ज्ञानावर झाकण टाकून, देहिनम विमोहयती, देही असणाऱ्या जीवाला हे अनेक प्रकारचा मोह निर्माण करतात. म्हणजे इंद्रियांच्या द्वारे ज्ञानाला झाकून टाकायचं, ज्ञान निर्माण नाही होत देत, ते ब्रह्मज्ञानही प्राप्त होऊ देत नाही. किंवा आपलं स्वरूपभूत ज्ञान आहे ना, सच्चिदानंद हे आपलं स्वरूप आहे, त्याला ते झाकून टाकतात. कारण ज्ञान निर्माण झालं हे यांचा पराजय आहे. मग ते पहिलं काय खबरदारी ते एक घेतात की पहिलं ज्ञानाला झाकून टाकायचं आणि मग आपले कार्यक्रम करायचा. ज्ञानमावृत्य देहिनम विमोहयती, विशेष प्रकारचे अनेक मोह निर्माण करतात. मग मी करता आहे, मी भोगता आहे, अशा प्रकारे अनेक मोह निर्माण होतात. यावर ज्ञानोबा 2 वयात स्पष्टीकरण सांगतात. तैसे उपाय की जती जे जे ते यांसीच होती विरजे, मनोनी हटिया ते जिनीचे इहीचे जगी. मागच्या वेळीचा संबंध आहे बरं. याते साधावया लागी, या कामक्रोधाधिकांना नष्ट करण्यासाठी जे बळ आपण आपल्या अंगामध्ये आणतो, मग ते शारीरिक असेल, मानसिक असेल किंवा आणखीन कोणत्याही प्रकारचं बळ असेल, तर ते बळ आपल्याला सहाय्य न होता यांना सहाय्य होतं. जसं इंधन हे अग्नीला सहाय्य घडतं, सावावं होय, सहाय्य करतं, तैसे
उपाय किजती जे जे उपाय आपण करतो. निळोबाऱ्यांच्या एका गळवणीतला फार गोड भाग आहे बघा. आपण तप केलं तर तपाने हे शांत नाही होत, खवळतात. करिता तपे काम क्रोध खवळते. असंच आहे की नाही. उपाय करावा तर त्या उपायाचाच आपल्याला अपाय होतो. मग त्याला एकच उपाय, भगवत शरणागती, संतांची शरणागती, हाच उपाय. तसे उपाय किजती जे जे आपण उपाय करतो ते उपाय यांशीच म्हणजे यांनाच विरजे होती, यांना सहाय्य करणारे होतात बघा. म्हणजे जे आपण ज्या लोकांना आपण सांगावं की चला वारीला चला वारीला, तर ते आपल्या दिंडीत नाही दुसऱ्याच दिंडीत जातात निघून. असं होतं की नाही. यांशीच होती विरजे मनोनी हट या ते जिनीचे इहीची जगी. हटिया म्हणजे हटयोगी, ज्याला योगाच्या माध्यमातून आपलं शरीर अमर करायचं आहे, अमृत मिळवायचं त्याला आणि अमर व्हायचं आहे, असा हटयोगी. त्या हटयोगी असणाऱ्या योग्यांनासुद्धा जगी इहीच जिनीचे हेच जिंकून घेतात. त्या योग्यालासुद्धा आपल्या ताब्यात घेतात. इतके हे पराक्रमी आहे. मग आता हे ऐकल्यानंतर अर्जुनाच्या मनात प्रश्न निर्माण होईल की परमार्थ मार्गाचे लुटारू आहेत. बरं, हटयोग्यासारख्यांना हे जिंकून घेतात. ज्ञान यासी तरी वदिती पैज घेऊनी नातुळिले किंवसिले ब्रह्मादिका विटाळविली साधुरुंदे. एवढे भयानक आहे ज्ञाननिधीचे भुजंग. एवढा जर यांचा पराक्रम असेल तर मग माझं काय होणार? संकटच आहे की नाही. पण भगवान म्हणतात घाबरू नको अर्जुना, ऐसियाही सांकडा बोला. सांकडा म्हणजे संकट. अशाही या संकटाला, संकटाच्या या बोलण्याला किंवा सांगण्याला एक उपाय आहे भला, एक चांगल्या प्रकारचा उपाय आहे. तो करिता जरी अंगवला तरी सांगेन तुझं. ऐसियाही सांकडा म्हणजे संकटाला, बोला म्हणजे बोलता येईल, सांगता येईल, एक चांगल्या प्रकारचा उपाय आहे. आणि महाराज तुम्ही तर सांगितलं 66 वहीमध्ये जे उपाय करतात ते यांना सहाय्य होतात. अरे ते दुसरे उपाय आहे. आणि आता मी जो उपाय सांगणार आहे तो उपाय यांना नाही, तुला सहाय्य होईल असा एक उपाय आहे. पण अर्जुना, तो उपाय फक्त सांगण्यासारखा नाही. मी तुला सांगू शकतो एवढ्या मर्यादेत तो सांगण्यासाठी आहे, पण तू ऐकल्यानंतर तो सांगण्यासारखा नाही आहे, तो करण्यासारखा आहे. तो करिता जरी अंगवला, तो उपाय जर आचरण करत असताना अंगवला, मानवला, अनुकूल झाला तरी सांगेन तुझं, तर मात्र तुला मी सांगणार आहे. म्हणजे थोडक्यामध्ये यांना जिंकून घ्यायचं असेल तर ते अनुष्ठानात आणावं लागेल, आचरण करावं लागेल. आणि असा उपाय तुला सांगेल, पण तो आज नाही, तो उद्या सांगेल. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.